नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि माझीसुद्धा संकष्टी चतुर्थी असते. तर मी आज गणपती बाप्पांसाठी मोदक बनवते. मोदक बनवायचे म्हटलं की मोदक दुपारीच बनवून ठेवायला लागतात, कारण संध्याकाळी स्वयंपाक पण असतो आणि मोदक बनवायला वेळ मिळत नाही. मी ओल्या खोबऱ्याचं सारण अगोदरच बनवून ठेवलं होतं. सारण बनवताना तुम्हाला काही दाखवलं नाही. आता फक्त मोदक बनवते आणि 21 मोदक बनवायला खूप वेळ लागतो. प्रत्येक संकष्टीला काय मोदक करणं होत नाही, पण 2-3 चतुर्थ्या झाल्या की मग मी मोदक करते. आणि आमच्या गावामध्ये गणपतीचं मंदिर आहे. संध्याकाळी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन दिवा लावून मग मोदकांचा नैवेद्य अर्पण करते. आणि आज आमच्याकडे माझी 2 नंबरची मुलगी आणि तिची मुलगी येणार आहे. नात काय मला काम सुचून देत नाही. नात आली की फक्त उच्चापत्या करती, दंगा करती. त्याच्यामुळं माझं दुपारचंच मोदक करायचं चालल्यात. तर 21 मोदक तयार झालेत. आता हे मोदक मी शिजवून घेणार आहे. पाणी अगोदरच गरम करून घेतलं होतं आणि मंद गॅसवर मोदक शिजवून घेणार आहे. तर बघा, इथं मस्त असे मोदक शिजून तयार झालेत. गव्हाच्या पिठाचेच मोदक केलेत, पण सारण ओल्या खोबऱ्याचं केलंय. खायला पण हे मोदक छान लागतात. तर बघा, आमच्या घराचं काम कुठपर्यंत आलंय. बघा, ही रूमला फरशी बसवून झाली. एकदम मोठी रूम बनली. खाली तर आमच्या लहान लहान रूम आहेत, पण ही भरपूर मोठी रूम झाली. खिडक्या पण बसवल्या. खिडकीला आतून काळा कडपा बसवलाय. आम्ही 18 वर्षापूर्वी घर बांधलं त्यावेळेस खिडकीला असा काळा कडपा बसवत नव्हती. दुसऱ्या मजल्यावर रूम आहे, त्याच्यामुळं बघा सगळं किती छान दिसतंय. इथं बाथरूम आहे छोटंसं. पहिलंच होतं. पहिलं बाहेरून दरवाजा होता, तो आता आतून दरवाजा केलाय. लाईटचं फिटिंग पण आतून केलंय. अजून बोर्ड बसवायचे बाकी आहेत. अजून बरंच काम बाकी आहे बरं का. कलर पण करायचा आहे. कलर आम्ही ठरवून दिलाय, पण त्यांचं दुसरीकडे काम चालल्यामुळं त्यांना यायला आता वेळ नाही. आमचा पसारा तर सगळा अजून असाच पडलाय बाहेर स्लॅबवर. कणगी धुवून स्लॅबवर ठेवल्यात. कलर केल्यानंतर कणगीमध्ये धान्य भरून कणगी आत ठेवायच्यात. मेन चौकटीला बघा, हा असा काळा मार्बल लावलाय. बघा, इथं दिसतोय. खूप छान रूम तयार झाली. आणि ही बोळात सुद्धा पांढरी फरशी बसवली. ही आतली रूम तर तुम्ही बघितलीच. स्टोर रूम काढली आतमध्ये. इथं आम्ही थोडाफार पसारा आणून ठेवलाय, पण कलर केला नाही, त्याच्यामुळं पसारा आम्हाला काही व्यवस्थित ठेवता येईना. अजून दरवाजे बसवले नाहीत.
दरवाजे बसवलं नाहीत त्याच्यामुळं सगळी धूळच येते. स्टोरूमला आम्ही काही फरशी बसवली नाही, फक्त सिमेंटचा कोबा केला आहे. कारण असं रानातलं पसारा इथं स्टोरूममध्ये असणार. कुदळ, खुरी, फावडी, टिकाव, पायपा गोळा करायचा अवजार, ड्रीप गोळा करायचा अवजार, खत पेरायचं मोठं अवजार, कोळपं. त्यामुळं इथं फरशी टाकली असती तर फरशी काय टिकली नसती. अशी एवढी बघा स्टोरूम आहे. जास्त मोठी आहे, फक्त रुंदीला कमी आहे, लांबीला भरपूर आहे. अजून आमचं बरंच काम बाकी आहे. असं या स्टोरूममध्ये जायला बोर्ड ठेवलं आहे. ही आमची दुसऱ्या मजल्यावर पहिलीच रूम होती, फक्त ही रूम अखंडी होती. इथं बघा कडापा दिसतोय तुम्हाला, इथं 2 कडापं होतं. आता ही अशी सेपरेट केली. ही आतली चौकट आहे. आणि बाथरूमला सुद्धा बघा किती छान स्टाईल लावली. अजून बाथरूमचा सुद्धा दरवाजा बसवला नाही. असं एवढं काम झालंय बघा आमचं. बघा माझी नात माझी किती माया करती या, माझी केस इचारती या. सगळा गुत्ता काढा आणि मग क्लिप लाव मला. हा काय होतंय, अडकून बसतंय का कंगवा? लवकर कर. अगं मला काम आहे, चल बस कर, मग बस कर मला काम आहे, चल बस कर. पटकन लाव, चल मला काम आहे. कसं कर. नाही लागत मला. लागलं. चला बस.